नमस्कार, मी भारती. तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर. तर आज मी आले मीरा रोडला माझ्या माहेरच्या गणपतीचं दर्शन घ्यायसाठी. आमच्या गणपतीची स्थापना आम्ही 2011 साली केली होती. तेव्हा आमच्या चाळीत कोणाच्याच घरी गणपती बसत नव्हते आणि आमच्या सगळ्यांची खूप इच्छा, मुलांची स्पेशली झालं की नाही आपण आपल्या चाळीत गणपती घेऊन येऊया. मुलांनी मिळून मग चाळीत वर्गणी गोळा करायला सुरुवात केली आणि तेव्हा सर्वांना ज्याला जशी जमेल तशी त्या वर्षी आम्ही वर्गणी काढली होती आणि नंतर मग गणपती बाप्पाची स्थापना केली. आणि त्या वर्षापासून आता 14 वर्ष झाले. दरवर्षी आमच्या इथे गणपती बाप्पा येतात आणि आता जे चाळीत छोटंसं गणपती बाप्पा बसवलेलं आता ते मोठं मंडळ तयार झालं आहे आणि गणराज मित्र मंडळ असं आमच्या मंडळाला नाव दिलं आहे. दरवर्षी विसर्जनाच्या वेळेस मी येते गणपती बाप्पाच्या पाया पडायला, पण यावर्षी 4 दिवस कंटिन्यू सुट्ट्या आल्या म्हणून मग आम्ही लवकर आलो आणि बऱ्याच वर्षानंतर 4-5 दिवस का होईना पण बाप्पाची सेवा करता येते आणि सगळ्यांसोबत एवढा वेळ घालवता येतोय, त्यामुळे खूपच बरं वाटतंय. आमचा गणपती बाप्पा आता पेनकरपाड्याचा मोरया म्हणून प्रसिद्ध आहे. बाप्पाच्या मूर्त्या तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आणलेल्या आहेत. इथे माझी ताई पण इथेच राहते, तर ताईच्या घरी एक मांजर पाळले. तिथे निर्वाणी त्या मांजरीसोबत खूप खेळते. बघा तुम्ही तिची मजा. खेळ आवला खेळ. काय आहे लाडू? काय आहे? काय करते? आव काय करते? खाते. हो, खेळू दे हा आवला. यावर्षी आमच्या इथे रोजच मंडळातच जेवण होते. कोण ना कोण ज्याची इच्छा आहे ते प्रत्येकजण आपापल्यातर्फे काही ना काय जेवण देते. तर आज आमच्या पूनम मासीने आमच्यासाठी मिसळपाव ठेवला होता. आमचे शेफ चेक करतात काय शिरलंय आणि काय नाही. आणि इथे बनवतात मिसळ आणि तुम्ही बघू शकता कलर इथे किती सुंदर लाल असा आलेला आहे, जसा मिसळला पाहिजे झणझणीत तसाच. आरती झाल्यानंतर मग इथे जेवणाची तयारी सुरू झाली आहे. विसर्जनाला आणि आरती झाल्यानंतर आमच्या इथे नेहमी बायकांना हळद कुंकू लावतात, तर इथे आज माझी आई हळद कुंकू लावते सर्वांना. आणि तुम्ही बघू शकता इथे एवढी मिसळ बनवलेली आहे. आणि अध्यक्ष आहे आमच्या मंडळाचा. 14वं वर्ष आहे. हा, अजून काय? आणि 14 वर्षात आमच्याकडनं आल्या दिवशी भंडारा होतोय. कोणी ना कोणी आम्हाला आहेच खाऊ घालणारे. वाळी आमच्या मंडळाचा वाळी आणि फायनल वाळी 16 तारखेचं 17ला बघू कोण भेटतंय. शोधे. उद्याच्या वाळी आमचे हे आहेत देवराळ फॅमिली समोसे आहे का? आमची कामाची बाई बिचारी एकटी कांदे कापत आहे. आणि मग आता इथे सगळ्यांना खाली बसवलंय जेवणासाठी. यो लाडूला सगळेच खूप लाड करतात आणि घ्यायला जातात, पण ती कोणाकडे जायलाच मागत नाही. तुला ताट नाही ठेवलं? मेरी बेटी को थाली नहीं रखा? मेरी बेटी को नहीं रखा. बोल रही नहीं रखा. हे घे तुझं ताट, हे घे तुझं ताट. आता ठेवली, आता जेवणार. आणि इथे वाढला मिसळ पाव मस्त कांद्या बरोबर. इथे बघा मिसळ तरी बरोबर बघतानाच खाऊशी वाटते. आणि इथे पहिले बसवलेलं लहान मुलांना जेवणासाठी. बाबू तिखट लागते. पाणी देऊ पाणी. ते थोडा वेळ वाढायसाठी घेतलं होतं, पण लाडू काय जास्त वेळ काहीच काम करू देत नाही आणि सगळे एवढे समजदार आहेत की ते काम पण देत नाही. लाडू मुलांचं जेवण झाल्यानंतर मग इथे आम्ही बसलोय जेवायला. मिसळपाव एक नंबर झाली होती. खाल्ल्यानंतर असं वाटलं की आपण रेसिपी शूट करायला पाहिजे होती म्हणून. तू पण हाय कर. आमच्या चाळीच्या बाहेरूनच मोस्टली गणपती बाप्पा विसर्जनासाठी जातात, त्यामुळे जेव्हा पण एखादे गणपती बाप्पा जातात तर आम्ही लगेच तिथे बघायला जातो. आमच्या चाळीत पण आज बाप्पाचं विसर्जन होतं. चाळीत एकाने त्याच्या घरी गणपती बाप्पा बसवले होते, तर त्याचं आज विसर्जन होतं.
व्हिडिओ बघतच आहात तर व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहील. आणि फेसबुकवर बघत असाल तर पेजला नक्की फॉलो करा. पुढच्या वर्षी गणपती चालले आम्हाला आजचा व्हिडिओ एवढाच. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा. काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.